नमस्कार मित्रांनो, आजकाल उन्हाळा खूप वाढलेला आहे। सकाळी उठल्यापासून अंगाची आग होते, घाम येतो, चक्कर येते आणि तोंडाला कोरडं पडतं। लघवीला सुद्धा यामुळे जळजळ होते आणि काही लोकांना तर तोंडात फोड सुद्धा येतात। असं झालं की आपण काय म्हणतो की अंगात फार उष्णता वाढली आहे। पण मित्रांनो, ही उष्णता जर वेळेत कमी केली नाही तर पुढे मोठा त्रास होऊ शकतो। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उष्णतेचा त्रास नेमका का होतो, त्याची लक्षणं कोणती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी करता येणारे 5 सोपे आणि सुरक्षित उपाय। तर मित्रांनो, आता आपण बघूया उष्णता म्हणजे नेमकं काय। मित्रांनो, आपले शरीर आतून नेहमी थंड राहायला पाहिजे, पण जेव्हा खूप ऊन लागतं, आपण पाणी कमी पितो, तिखट तळलेलं जास्त खातो, दारू किंवा चहा जास्त पितो किंवा दिवसभर उन्हात काम करतो, तेव्हा शरीरात उष्णता साचते। ही उष्णता बाहेर निघत नाही आणि मग मात्र त्रास सुरू होतो। मित्रांनो, उष्णतेचे सामान्य लक्षणं म्हणजेच अंगात आग होणे, डोकं गरम वाटणे, चक्कर येणे, तोंडात फोड येणे, लघवीला जळजळ होणे, अंगावर पुरळ किंवा मग पिंपल्स येणे, झोप न लागणे आणि लहान मुलांमध्ये चिडचिड होणे, हे सगळे उष्णताचेच लक्षणं आहेत। मित्रांनो, आता आपण बघूया घरच्या घरी करता येणारे 5 सोपे उपाय। त्यातला पहिला उपाय म्हणजे ताक। मित्रांनो, ताक म्हणजे उन्हाळ्याचं औषध आहे। रोज दुपारी 1 ग्लास ताक, त्यात थोडं मीठ आणि थोडं जिरी पावडर हे घेतलं तर शरीर थंड राहतं, पचन सुधारतं आणि उष्णता बाहेर निघते। पण लक्षात ठेवा, ताक फ्रीजमधलं खूप थंड नको। उपाय दुसरा म्हणजे माठातलं पाणी। आजकाल लोक फ्रीजचं पाणी पितात, पण मित्रांनो, माठातलं पाणी सर्वात जास्त उत्तम। माठातलं पाणी शरीराला नैसर्गिक थंडावा देतं, उष्णता हळूहळू कमी करतं। सकाळी उठल्यावर 1 ते 2 ग्लास माठातलं पाणी घ्यायला पाहिजे। तिसरं म्हणजे काकडी आणि कलिंगड। उष्णतेत निसर्गाने आपल्याला दिलेलं औषध म्हणजेच काकडी आणि कलिंगड। रोज काकडी खा किंवा मग कलिंगडीचा तुकडा, हे शरीराला पाणी वाढवतं, उष्णता कमी करतं आणि त्वचेला चांगलं ठेवतं। उपाय चौथा म्हणजे धण्याचं पाणी। हे उपाय खूप कमी लोकांना माहीत आहे। रात्री 1 चमचे धणे 1 ग्लास पाण्यात भिजवा आणि सकाळी ते पाणी गाळून प्या। यामुळे शरीराची उष्णता कमी होते, लघवीला जळजळ कमी होते आणि पोट थंड राहतं। उपाय 5वा म्हणजे आहारातील बदल। मित्रांनो, उष्णतेत काय खाऊ नये हे सुद्धा महत्त्वाचं आहे। फार तिखट खाणं टाळा, फार तळलेलं, दारू आणि जास्त चहा हे माणसांनी टाळायला पाहिजे। तर भाजी, भात, ताक आणि फळं हे खायला पाहिजे। हे केलं तर उष्णता आपोआप कमी होते। मित्रांनो, उष्णता हा छोटा वाटतो, पण दुर्लक्ष केलं तर मोठा होऊ शकतो। आज सांगितलेले हे उपाय सोपे आहेत, घरातच आहे आणि वर्षानुवर्ष वापरत आहेत। तुम्ही हे उपाय करून पहा आणि फरक स्वतः अनुभवा। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे। धन्यवाद।